नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आडगाव कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ पंडित यांचा नागरी सत्कार। काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ पंडित यांचा उरण तालुक्यातील धुतूम, चिर्ले, वेशवी, दिघोडे, विंधणे ग्रुप ग्रामपंचायत या आडगाव हद्दीतील कमिटी व महात्मा गांधी विद्यालय दिघोडेच्या वतीने बुधवार दिनांक 17 रोजी नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी आडगाव कमिटीचे अध्यक्ष रमण कासकर यांनी सांगितले की काही पदाधिकारी हे स्वतःचे हित साधण्यासाठी राजकारण करत आहेत, परंतु रामनाथ पंडित हे आपल्या राजकीय पादुका बाहेर ठेवत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून त्यांनी जिते गावातील रामीबाई पाटील या वयोवृद्ध महिलेला दत्तक घेऊन तिचे पालनपोषण करण्याची जबाबदारी घेतली। अशा निस्वार्थी भावनेतून काम करणाऱ्या रामनाथ पंडित यांची निवड ही काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी होत आहे, ही उरण तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे। अशा रामनाथ पंडित यांचा आदर्श प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी अंगीकारणे गरजेचे असल्याचेही रमण कासकर यांनी नमूद केले। यावेळी चिर्ले गावचे सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील, आडगाव कमिटी अध्यक्ष रमण कासकर, उपाध्यक्ष प्रदीप मुंबईकर, सेक्रेटरी रवींद्र कासुकर, खजिनदार अनंत पाटील, सदस्य पदाजी कासुकर, संदेश पाटील, सुनील पाटील, प्रल्हाद कासकर, विलास मडवी, नामदेव मडवी, गणेश ठाकूर, बाळाराम ठाकूर, महेश नाईक, किरण भगत, महेश पाटील, महेश भगत, शंकर कासुकर, महात्मा गांधी विद्यालय दिघोड्याच्या वतीने नागरी सत्कार, विद्यालयाच्या प्रमुख थळी मॅडम, शिक्षक, पालक, सदस्य यावेळी उपस्थित होते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण। त्यांची परवा दिवशी रायगड जिल्हा कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्यांचं कार्य या आमच्या विभागात चांगल्या प्रकारे असल्यामुळं वरच्या पातळीवर त्यांची आज दखल घेतली गेलेली आहे। आमच्या प्रकल्पग्रस्त आडगाव संघटनेचे ते कार्यकारी व सदस्य आहेत। त्याचबरोबर त्यांनी या दादरपाडा गावचं अध्यक्षपद सुद्धा भोगलेलं आहे आणि त्यांचे समाजकार्य जे आहे ते संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये असून आज आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार करत आहोत।